तर हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तो लागला होता तिथून आम्ही माझ्या मागे एक रस्ता दिसतोय का, तो एक, हा इथे एक रस्ता, हा वरती एक जातो तो रस्ता, आणि हा एक रस्ता. लागला माझ्यात बिलकुल हिंमत नव्हती पुढे जायची, त्याच्यामुळं मी इथं एकटाच बसून होतो. आणि इथं वरती एक गुफा सुद्धा आहे, एकदम भारी आहे. मी ती गुफा पण दाखवतो तुम्हाला. हे दिसतंय ना, हे वासिंद आहे इथून, आणि पडगा या साईडला इकडे पुढे. हे बघा, हे गोडाऊन दिसतंय का, ह्याच्या पुढे इकडे. तर काय, तुम्ही माझ्या आजूबाजूला इकडे बघू शकता. आता तुम्ही बोलाल कुठल्या जंगलात गेलाय आणि कुठे नाही. तर या वर्षीचा पहिला अनुभव आपण आता करणार आहोत ट्रेकिंगचा. आणि ट्रेकिंगसाठी आम्ही एकदम अवघड असा ट्रेक निवडलेला आहे. शहापूर तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि फार असा महत्त्वाचा असलेला म्हणजेच माहुली किल्ला, त्याच्या बाजूला एक वजीर सुळका आहे, खूप मोठा आहे. तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये, नसेल बघितला तर मी आहे ना, टेन्शन घेऊ नका, मी दाखवतो तुम्हाला. आमची ट्रेकिंग किती वाजता माहिती आहे? 3:30 वाजलेत. आता डायरेक्ट दुपारचे 3:30 वाजलेत. त्या 3:30 वाजता आता मस्तपैकी आम्ही चढणार आहोत, म्हणजे जास्त वेळ नाही लागणार आहे ट्रेकिंगसाठी. शेवटी वरती जाऊन जो व्ह्यू दिसणार आहे ना, मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो का वरती जाऊन आपल्याला एकदम खतरनाक असा व्ह्यू दिसणार आहे. या ट्रेकला मी पहिले सुद्धा आलेलो आहे, पण तो ट्रेक मी अर्धवट सोडला होता आणि तिथूनच परत घरी गेलो होतो. तर आता मी रस्त्यात आहे आणि इथून व्ह्यू बघा कसा दिसतो. आणि मी तुम्हाला ॲक्च्युअल जो पॉईंट जिथं आपल्याला जायचं ती जागा दाखवतो. ये देखो, तो एकदम साईडला दिसतोय ना, राईटला बघा, जो असा उभा सुळका, तिथं जायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याच्या खाली. आणि तिकडे लय भारी व्ह्यू आहे, एकदम खतरनाक व्ह्यू तिथून दिसणार आहे. आता काय झालं माहिती आहे का, मच्छरांनी वाट लावायला घेतले. तर अशा प्रकारचे खड्डे आहेत ना, सगळीकडे केले तिथे, सगळीकडे. हे कशाला गेलेत काय माहीत, म्हणजे मला तर नाही माहीत. तुम्हाला जर माहीत असेल तर मला सांगा कमेंटमध्ये. आणि मी कसं का करतो माहिती का, आजचा पण डे इन द लाईफ आणि उद्याचा पण डे इन द लाईफ. मच्छरांनी जाम हैराण केलंय रे. ते मगर वाघ नसतो बघ, ते माहिती का व्हिडिओ, तो हसकी पण नसतो नाही का. 70% म्हणजे ट्रेक आम्ही पूर्ण करून आलोय वरती. आणि मी आता चौकात उभा आहे, चौकात. आता तुम्ही बोला चौकात का माहिती आहे का, हे बघा माझ्या मागे एक रस्ता दिसतोय का, तो एक, हा इथं एक रस्ता, हा वरती एक जातो तो रस्ता, आणि हा एक रस्ता मागे. असे 4 रस्ते एकत्र आहेत. आता आम्ही तरी या खालच्या रस्त्याने आलो, इकडच्या, हे बघा या साईडच्या रस्त्याने आलो. आणि आता आम्हाला जायचंय या साईडला इथून. आता तिथून मला तो सुळका दिसतोय, आता तुम्हाला दिसणार नाही कदाचित, इथं झाडांच्या आड आहे तो. तर इथपर्यंत पोचलो आम्ही. आणि इथं पोचताच बाकीच्यांची नाही, पण माझी तर मी खरं सांगतो एकदम खतरनाक वाट लागली आहे. कारण ट्रेक छोटा आहे ना, पण कसं माहिती आहे का, पूर्ण असा चढ आहे, डायरेक्ट असं सपाटी नाही जास्त, डायरेक्ट चढ आहे. आणि दगडातून चढायला वरती. तर गाईज तुम्हाला एक मेन गोष्ट सांगतो या ट्रेकची. तर मी तुम्हाला बोललो ना, मी मागच्या वेळेस पण आलो होतो इथं. तर मागच्या वेळेस पण माझी हीच हालत झाली होती. तर जेव्हा आम्ही मागच्या वेळेस आलो होतो ना, तर इथून वर चढलो, इथं आलो, आणि इथं माझ्या मागे हे दगड दिसतं का, हे दगड आहे ना, मी इथं एकटा बसून राहिलो होतो. हे बाकीचे माझ्यासोबत होते, त्यांना नॉर्मल वाटला, तर ते काही एवढे थांबले नाही. तर
ते गेले वर निघून तिथपर्यंत आणि मला दम लागला. माझ्यात बिलकुल हिंमत नव्हती पुढे जायची. त्याच्यामुळं मी इथं एकटाच बसून होतो. आणि आता तरी हे तुम्ही हे थोडा बघताय ना, ही झाडी जी आहे, गवत वगैरे हे सगळा उगवलाय ना, हे आता असा एवढा आहे कमरेच्या खाली आहे थोडा, तेव्हा डोक्याच्या वर होता शांत असा. आणि साईडून सगळे मला प्राण्यांचे पक्ष्यांचे हवा यायची ना, तेव्हा या झाडांची पानं अशी हलायची, त्याचा आवाज यायचा सगळा. फुल एवढा गजब एक्सपिरियन्स होता ना माझ्यासाठी तो. गजब काय बोलतोय मी, एवढा खतरनाक होता आणि एवढा मी घाबरलो होतो ना तेव्हा. बघा हे 3 जण गेले. आता पण या तिघांना काहीच वाटत नाही, मी एकटाच दमलोय फक्त. जाऊ दे आता, त्याला काय करू शकत नाही. वरती जातो, लकडा घेतो माझा हा बघा, हमदम मेरा साथी यही है. हा मी मध्ये तोडला आणि आता हा घेऊन मी वरती चढतोय. तर चला डायरेक्ट आता वरती जाऊ. आणि आतमध्ये मी तुम्हाला याच्यासाठी दाखवलं नाही खाली, जो आम्ही या रस्त्याने आलो ना, तुम्ही याच्यासाठी न दाखवला की सगळा जंगल आहे बघा. मी मध्ये दाखवला तर सेम जंगल आहे. तर गाईज हा बघा समोर, आता मी तुम्हाला एकदम क्लिअर दाखवतो. हा जो उभा असा दिसतोय ना, हा आहे वजीरचा सुळका. त्याच्या वर पण ॲक्च्युली क्लाइंब करतात, पण त्याच्यासाठी पूर्ण इक्विपमेंट्स लागतात, जे की आमच्याकडे आता नाही आहेत. तर आम्ही फक्त त्याच्या खाली तिथं जातो, त्याच्या खाली जाता येतं तिथपर्यंत. एक गुफासुद्धा आहे, एकदम भारी आहे. मी ती गुफा पण दाखवतो तुम्हाला वरती गेलं. हे कशाचे मुळे आहेत? हवा हे कशाचे मुळे आहेत? हे केळे सारखे दिसतात त्याचे का? चार ना आपण मग आपल्या भाजी येत ना बोलत. पैसे 100 रुपये. तर गाइस फायनली आता मी येऊन पोहोचलोय आमच्या मेन जागेवर. मी तुम्हाला खालून जो सुळका दाखवला होता ना, त्याचं नाव आहे वजीर सुळका. तर त्या सुळक्याच्या अगदी मी समोर उभा आहे आणि भला मोठा असा दगड काय बघा. तुम्ही माझ्या मागे बघू शकता व्ह्यू कसा आहे ते. ती गुफा बघायची मला. आणि मी एक्सायटेड आहे हे बघण्यासाठी की या सुळक्यावर चढतात कसं काय. आता वरती जातात मी बघितलं होता रे, वर जाऊन ते रोप कसे लावतात मला ते बघायचं आहे मेन. म्हणजे या जंगलातून आलोय आम्ही, हे पूर्ण जंगलातून इथं आलोय. तिथे ना एक टॉवर आहे, आता काय दिसतो का नाही टॉवर आहे फॉरेस्टचा, तो लागला होता आम्हाला. तिथून आम्ही मग अशी बोललो ना या सुळक्यावर वरती कसं चढत असेल, तर इथं ना थोड्या 1-2 मला या अशा क्लिप दिसले. थांबा मी तुम्हाला दाखवतो. आता त्या दिसतील का नाही माहित नाही याच्यात. हे बघा इथं आहे, दिसली का ही मध्ये दिसते ना मध्ये, ती तशी क्लिप आहे. हे वरती पण आहे तिथं, इथं हे बघा. ही अशी अशा क्लिप आहेत ना, त्याला रोप ते लावतात आणि त्याच्यानंतर वरती क्लाइंब करतात त्याच्यावर. तर गाइस फायनली आमचा हा ट्रेक पूर्ण झालेला आहे. आणि हे बघा आम्ही इथे बसलोय 4 जण, तुम्ही बघू शकता. आता मला माहित नव्हता ऍक्च्युली ही गुफा नाहीये, फक्त थोडीशी अशी जागा आहे म्हणजे आतल्या बाजूला. तर म्हणजे मला पहिले काय वाटलं माहितीये का, मी आलो नव्हतो ना, मला वाटलं की म्हणजे प्रॉपर गुफा आहे अशी. तर इथे गुफा नाहीये ती प्रॉपर. हे बघा फक्त ही एवढीच जागा आहे अशी आतमध्ये, आणि बाकी तर काय नाहीये. म्हणजे आता हे बघा तो सुळका जो आहे ना,
तो इकडे आहे आणि तिथून खाली येऊन आम्ही याच्या बाजूने आलो इथे. आत्ता वाजले आहेत 6 संध्याकाळचे. तर आम्ही आता खाली उतरायला सुरुवात करतोय. तर आता खाली उतरताना काय दाखवू तुम्हाला आता अजून. आता आमच्यातलं तर काय कोण पडणार नाहीये ते दाखवायला. तो खाली जंगलच आहे सगळा. सो मला तरी वाटतं काय बिबट्या आला तर मी दाखवून तुम्हाला. आता मला असं वाटतं हा ब्लॉग आपण इथेच एंड करायला पाहिजे, कारण आता इथून आम्ही उतरायला जसं सुरुवात करणार आम्ही नॉनस्टॉप डायरेक्ट खाली उतरू इथून. सो बाकी काही तर दाखवायला नाही. हा एवढा जो सुळका आहे ना तो, आणि इथे जे आम्ही बसलोय तो, इथून व्ह्यू एक नंबर दिसतो खाली. आणि इथून आहे ना वासिन सिटी पण दिसतो इथून. ही बघा पडगा वेअर हाऊस अंतरिक्ष वाली लाईक करा म्हणा. हे दिसतंय ना, हे वासिंद आहे इथून. आणि पडगा या साईडला इकडे पुढे. हे बघा हे गोडाऊन दिसतायत का ह्याच्या पुढे इकडे. गोडाऊन किती आहेत? हो ना, या साईडला व्ह्यू बघा कसा भारी, एकदम भारी व्ह्यू येतो. आणि ऊन येतो ना त्याच्यात जरा 4 चांद लागतात व्ह्यूला. ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब नाही करत का? व्हिडिओ बघतात आणि स्किप करता वाटतं. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.